नमस्कार. नंदाज युनिक किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या आधीच्या रेसिपींनाही तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये पैठणी आणि पुरणपोळी याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नैवेद्य म्हटलं की आपल्यामध्ये गोडाधोडाचं म्हटलं की पुरणपोळी मोस्टली केली जाते आणि हीच पुरणपोळी जी आहे ती आधुनिक पद्धतीने आणि पचायला हलकी होणारी ही कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी घेणार आहे 3 वाट्या एवढी मूग डाळ. 3 वाट्या मूग डाळ आपण घेतोय. आता ही मूग डाळ चाळून 5 ते 6 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. ही मूग डाळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे ह्याचा जो एक उग्र वास असतो तो निघून जातो आणि आपल्याला पुरणपोळी मधुर लागते. आणखीन एक महत्त्वाचं, मुगाची डाळ घेताना विदाऊट पॉलिशची घ्यायची, म्हणजे पुरण छान होतं. पॉलिशची मूग डाळ घेतली तर पुरण इतकंसं छान होत नाही. त्यासाठी आपण इथं विदाऊट पॉलिशची मूग डाळ वापरत आहे. आता आपण ही धुवून घेऊयात. ही मूग डाळ 5 ते 6 पाण्याने मी स्वच्छ अशी फ्री फ्लोईंग वॉटरमध्ये धुवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी मूग डाळ असेल तर 5 वाटी पाणी, या प्रमाणात मी 3 वाटी मूग डाळीसाठी 15 वाट्या एवढं पाणी घेतलेलं आहे. आता हे आपण असंच अर्धा तास भिजत ठेवायचं आणि नंतर आपण हे शिजवूयात. अर्धा तास भिजत घातल्यानंतर ही डाळ आता मी गॅसवर ठेवलेली आहे. गॅस मोठा ठेवायचा आणि सतत ढवळत ही डाळ आपण शिजवायची. ही झाकून ठेवायची नाही आणि गॅसही बारीक करायचा नाही. हे सतत हलवत राहायचं. खळखळ उकळत ही डाळ शिजली पाहिजे. गॅस मी मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसवर आपण हे उकळू द्यायचं. डाळ मोठ्या गॅसवर उकळत आहे तर ह्याला फेस आलेला आहे बघा. हा फेस आपण असा काढून घ्यायचा. सगळा फेस काढून टाकायचा आणि अशीच खळखळ उकळत ही डाळ शिजू द्यायची. हा सगळा फेस आपण काढून घ्यायचा आहे. ही डाळ कुकरला लावायची नाही. हे पुरण आपल्याला अशाच पद्धतीने शिजवायला लागतं. बघा, हा सगळा फेस मी काढून टाकलेला आहे. हे चांगलं असं मधून अधून असं ढवळत राहायचं. ह्याला पाणी भरपूर लागतं शिजायला. ह्या डाळीला कुकरला लावलं तर त्याचं वरण होतं, म्हणून आपण शिजवताना ही डाळ अशा पद्धतीने शिजवायची. आता ह्या स्टेजला हळद घालायची. आधी हळद घालायची नाही, कारण आपल्याला फेस काढून टाकायचा असतो, म्हणून ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा आपण एवढी हळद घातली. हे असं खळखळ उकळतच ही डाळ आपल्याला शिजू द्यायची. एकदा उकळायला लागली ना फास्ट शिजवून होते. किती वेळ लागतो मी तुम्हाला सांगते शिजायला. डाळ उकळत आहे तोपर्यंत आपण हा कुकर तयार करून घेऊयात. कुकरमध्ये आपण इथं अर्धी वाटी हरभरा डाळ आणि 1-2 चमचे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे. कारण आपण हा मुगाच्या डाळीचा कट काढणार आहे. तो कटही आमटीसाठी वापरणार आहे, पण आमटीला जास्त छान चव लागावी म्हणून आपण इथं थोडी हरभरा डाळ वापरणार आहे. त्याच्यानंतर वरणासाठी थोडी मूग डाळ आणि थोडी तूर डाळ आपण या ठिकाणी घेतलेली. आपल्याला वरण किती लागतं घरात त्या प्रमाणात थोडं नैवेद्याला आपल्याला लागतं, त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. आणि 2 वाट्या एवढा तांदूळ घेतलेला आहे. 4 बटाटे घेतलेले आहेत. आता हे सगळं स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. डाळींमध्ये हिंग, हळद घालायचं दोन्हीही आणि अर्धा तास हा कुकर तयार करून ठेवायचा. अर्धा तासानंतर आपण हा गॅस ऑन करायचा. ही डाळ उकळते तोपर्यंत मी वेलची ह्या ठिकाणी ठेचून घेते. मिक्सरला फिरवण्यापेक्षा साखर घालून फिरवलं की त्याचा वास जो आहे तो कमी होतो. त्यामुळे अशा पद्धतीने वेलची ठेचली की त्याचा वास खूप छान येतो. म्हणून डाळ उकळेपर्यंत आपण ही वेलची पण ह्या ठिकाणी कुटून घेतलेली आहे. फेस काढल्यानंतर 5 मिनिटांनी बघा, फेस येईपर्यंत 5 मिनिटं लागले आपल्याला उकळायला आणि आता हे 5 मिनिटानंतर
आपली डाळ अशी झालेली आहे. आता ही शिजून तयार झालेली आहे. पाणी जास्त का घालायचं तुम्हाला बघून कळत असेल इथं. पाणी जास्त असेल तर सगळ्या बाजूने ही डाळ चांगली शिजली जाते खळखळ. आणि आता ही डाळ आपली अशी शिजलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही डाळ अशा पद्धतीने आपली शिजलेली आहे. अजून एकदा हलवते थोडं. सॉफ्ट शिजली पाहिजे पण खूप त्याचं वरण नाही झालं पाहिजे. आता काय करायचं, आपण हे गाळून घेऊया, चाळणीवर ओतूया. मी इथं पातेल्यावर चाळण ठेवलेली आहे. त्याच्यात आपण आता ही डाळ ओतून घेऊयात. सगळी डाळ ह्याच्यावरती आपण काढून घ्यायची. ही सगळी डाळ ओतून घेतली की त्यामध्ये असं हे करायचं, होल करायचं की जेणेकरून सगळं पाणी जे आहे ते ह्याच्यातून निघून जाईल. आणि मग हे एकसारखं प्लेन करून परत हे आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. म्हणजे ही वाफ मुरली की आणखीन डाळ मऊ होते. मी गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही सगळी डाळ घालून घेऊयात. जाड तळाची कढई घेतली म्हणजे पुरण चिटकत नाही परतत असताना. ही सगळी डाळ आपण ह्या कढईमध्ये घेतली. याला थोडंसं हलवून घेऊयात. बघा, डाळ शिजली पण छान आहे. त्यातलं पाणी सगळं निथळलेलं आहे. 5 मिनिट झाकून ठेवल्यामुळं वाफ छान बसली त्याला. आता आपण 3 वाट्या एवढी डाळ घेतली होती, तर त्यासाठी मी इथं 3 वाट्या एवढा चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे टेस्टसाठी. आपण ह्याच्यामध्ये घालूया 3 वाट्या गूळ आणि अर्धी वाटी साखर. आणि हे पुरण आपण छान परतून घेऊयात. हे हलवून घेऊया, आपण सगळं मिक्स करूयात. पुरण परतायला थोडा वेळ लागतो पण पुरण खूप छान होतं हे. डाळ आपली 10 मिनिटात शिजून तयार झाली. पुरण परतायला किती वेळ लागेल हे मी तुम्हाला सांगते. आपण हे थोडं जास्त प्रमाणात करतोय त्यामुळे वेळ लागतोय आपल्याला. पुरण परतत आहे तोपर्यंत आपण इथं अर्धा काजू घेतलेले आहेत आणि अर्धा बदाम ह्या पॅनमध्ये ठेवून फक्त ह्याच्यातलं मॉइश्चर निघेल एवढं आपण हलवून घेणार आहे. इथं वाटीमध्ये मी थोडंसं केशर घेतलेलं आहे. ते गॅसवर आपण असं वाटीमध्ये हलवत हलवत गरम करायचं म्हणजे ते क्रंची होतं आणि आपल्याला असं चुरून टाकता येतं पुरणामध्ये. फक्त अशी वाटी हलवत हलवत थोडं वेळ हे गरम करायचं. अगदी एक 2-3 सेकंद. वाटी गरम झाली की ते छान क्रंची होईल. बघा, हे पुरण परतत असतानाच आपण बाकीचे छोट्या छोट्या तयारी करून घेऊ शकतो. एका बाजूला मी मगाशी तयार केलेला कुकरही लावलेला आहे आता. पुरण परतत असतानाच एका बाजूला मी इथं 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. आपल्या शाही पुरणपोळी बरोबर खायला हे दूध कसं बनवायचं, पाववाटी एवढी खडी साखर याच्यामध्ये टाकायची. त्याच्यानंतर थोडी वेलची पावडर आणि मग अशा आपण जे केशर घेतलं होतं थोडंसं ते क्रंची केलंय असं सहजपणे ते आपल्याला चुरगळता येतं. ते केशर आणि वेलची ह्याच्यामध्ये टाकली आणि थोडंसं जायफळ टाकायचं आणि हे दूध छान उकळून घ्यायचं. ह्या दुधाबरोबर पोळी खूप छान लागते म्हणून हे असं दूध आपण उकळून घ्यायचंय. 10 मिनिटानंतर बघा आपलं हे पुरण असं झालेलं आहे. हे पुरण करणं पेशन्सचं काम आहे. सुरुवातीला आपल्याला हे खूप पातळ दिसतं पण जसं आपण हलवत राहू तसं हे घट्ट होत राहतं. 10 मिनिटानंतर हे पुरण आपलं असं घट्ट झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ.
त्याच्यानंतर आपण मगाशी जे काजू आणि बदाम रोस्ट केलेले आहेत मॉइश्चर जाण्यासाठी, रोस्ट केल्यामुळं त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि एकदम फाईन पावडर पल्स मोडवरती मी करून घेतलेली आहे. ती पावडर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. काजू आणि बदामाची केलेली पावडर पल्स मोडवर फाईन पावडर करून घेतलेली आहे. आपली शाही पुरणपोळी आहे. त्याच्यानंतर आपण केशराच्या काड्या मगाशी गरम करून घेतल्या होत्या, त्याही इथे छान क्रंची झालेल्या आहेत बघा अशा. तर त्या थोड्याशा आपण अशा चुरगळून ह्याच्यामध्ये ऍड करूयात. हे आपण हलवून घेऊयात. ड्रायफ्रुट्स थोडेसे रोस्ट केल्यामुळं खूप छान फ्लेवर येतो. खूप जास्त भाजायचे नाही, जस्ट मॉइश्चर त्याच्यामधलं जाईल एवढे आपण ते भाजून घ्यायचे. आता आपली ह्याच्यामध्ये जाईल वेलची पावडर, जे आपण खलबत्त्यामध्ये ठेचून केलेली आहे, त्यामुळे त्याचा वास छान येतो. आणि आपण थोडं जायफळ या ठिकाणी किसून घालणार आहे. हे जायफळ घातलं आपण. आता हे हलवून घेऊयात. काय छान वास येतोय आणि पुरण दिसतंय पण किती छान बघा. आता आपण ज्या वाटीने मोजून डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे. अर्धी वाटी एवढं तूप घालायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये. अर्धी वाटी एवढं आपण तूप घातलं या ठिकाणी. प्रोसेस थोडी मोठी आहे पण पुरणपोळी होते खूप छान. आता हे एकदा आपण परतून घेऊया. सगळं छान मिक्स झालं पाहिजे. इतका छान वास येतोय ह्या पुरणाचा. आता हे आपण चेक करूया झालंय की नाही. जर उलटणं ह्याच्यामध्ये उभं राहिलं तर आपलं झालंय म्हणायचं, नाही तर मग आपल्याला थोडा वेळ आणखीन हे परतावं लागेल. हे बघा, हे उलटणं ह्याच्यामध्ये करेक्ट उभं राहिलेलं आहे म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे. आता हे आपण चाळणीमधनं काढूया. पुरणपोळीची कणिक मळण्यासाठी या ठिकाणी आपण ज्या वाटीने मोजून डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून मी 4 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी मैदा घेतलेला आहे. हे दोन्ही मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात मीठ. मीठ हे आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉपर प्रपोर्शनमध्येच टाकावं लागतं. कमी मीठ झालं तर पोळीला टेस्टही येत नाही आणि लाटताना पोळी फाटते. त्याच्यामुळे मीठ प्रपोर्शनमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये टाकावं लागतं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याची आपण घट्ट कणिक मळून घ्यायची. एकदम घट्ट अशी कणिक आपण ह्याची मळून घेणार आहे. ह्याच्यामध्ये थोडी हळदही घालून घेऊया आपण. अगदी थोडी हळद घालायची म्हणजे पोळ्यांना रंग छान येतो. या घट्ट मळलेल्या कणकीला अगदी थोडं थोडं पाणी लावून ही कणिक अशी मुठींनी प्रेस करायची आणि छान मळून घ्यायची. म्हणजे ह्याच्यामध्ये ग्लुटेनचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एनहान्स होतात आणि आपल्या कणकीची इलॅस्टिसिटी वाढते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने खूप पातळ न करता घट्टमध्येच आपल्याला ह्याची इलॅस्टिसिटी वाढवायची, कारण आपण पुरण छान परतून घेतलेलं आहे. पुरण जेवढ्या प्रमाणात घट्ट असेल तेवढ्याच प्रमाणात कणिक घट्ट पण लवचिक असली पाहिजे. कणिक जर जास्त पातळ झाली
तर पोळी लाटताना कणिक पुढे पळते आणि पुरण जागेवरच राहतं, कडेपर्यंत ते पुरण पोहोचू शकत नाही. म्हणून आपण घट्ट कणकीलाच खूप मुठींनी असं प्रेस करत 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 त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी आपल्याला वाढवायची आहे. असंच मी 2-3 वेळा हे करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल पाणी टाकत टाकत आपल्याला हे 2-3 वेळा करून घ्यायचं आहे. बघा, मी थोडं तेल टाकते, हाताला पाणी घ्यायचं आणि ही कणिक अशी करून घ्यायची आपल्याला. कणिकीची इलॅस्टिसिटी जेवढी चांगली असेल तेवढी पोळी लाटताना आपल्याला सहज लाटता येते आणि फास्ट पोळ्या लाटून होतात. अशा पद्धतीने 2-3 वेळा आपल्याला हे पाणी आणि तेल लावून ही कणिक एकदम इलास्टिक आणि सॉफ्ट करून घ्यायची. ही कणिक माझी मळून तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. ह्या तेलामध्ये आपण ही कणिक ठेवूयात. बघा, ही कणिक हाताला चिटकत नाही, परातीला चिटकत नाही, अशी कणिक आपल्याला करून घ्यायची. आणि ह्याच्यावरच आणखीन आपण थोडंसं तेल टाकणार आहे आणि ह्या भांड्यामध्ये झाकून आपण ही कणिक थोडा वेळ ठेवणार आहे. पुरण शिजेपर्यंत आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. पोळीबरोबर खायचं दूध तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे ही कणिक आपली छान मुरते बाकीचं सगळं होईपर्यंत. बघा, अशा पद्धतीने ही कणिक आता आपण झाकून ठेवूया. सात्विक कटाची आमटी विदाऊट कांदा लसूण करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल बघा. इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे. 1 चमचा एवढा आल्याचा किस घेतलेला आहे. कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत. कोथिंबीर. आता ह्या सगळ्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय. सुकं खोबरं पहिलं मिक्सरमध्ये फिरवायचं. त्याच्यामध्ये आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर. कढीपत्ता वाटून घातल्यामुळे खाल्ला जातो आणि आपल्याला जेवताना मध्ये मध्ये तो निवडावा लागत नाही. त्याच्यानंतर आपल्याला लागेल हे ओल्या नारळाचं आपण वाटण केले कोथिंबीर घालून. हे अर्धी वाटी एवढं वाटण आहे. मीठ, त्याच्यानंतर हळद, लाल तिखट आणि काळं तिखट, हिंग, जिरं आणि मोहरी हे आपण फोडणीसाठी वापरणार आहे. तसंच काही खडे मसाले घेतलेले आहेत ह्या ठिकाणी. चक्रफूल 1, त्याच्यानंतर जायपत्री, 3-4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा हे आपण फोडणीसाठी वापरणार आहे. तर पहिलं आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. सुक्कं खोबरं आधी फिरवायचं आणि नंतर त्यात कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं टाकून फिरवायचं आहे. कटाची आमटी करण्यासाठी मी गॅसवर एक मोठं पातेले ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. हे तेल तापलेलं आहे. साधारण 1 वाटी एवढं आपल्याला इथं तेल टाकावं लागेल, कारण आपण 10 ते 12 व्यक्तींसाठी करतोय. आता ह्याच्यामध्ये आपलं जाईल मोहरी, मोहरी तडतडली, त्याच्यामध्ये आपलं जाईल जिरं. मी गॅस बारीक करते. त्याच्यामध्ये आपण टाकूयात हिंग. हिंग टाकून झाला की आपण हे जे वाटण केलेलं आहे, सुक्कं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आल्याचं, ते वाटण आपण टाकतोय. आता हे छान आपण हलवून घ्यायचं. खूप छान फोडणी बसलेली आहे. आता हे टाकलं की आपण घेतलेले जे खडे मसाले आहेत ते टाकूयात. आणि खडे मसाले तेल जास्त आहे, एकदम जर आपण टाकले तर ते उडू शकतात, म्हणून मी आत्ता टाकले हे खडे मसाले. हे झालं की आपलं ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकूयात. हे आता एकदम छान असं परतून घ्यायचं आपल्याला. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे खोबरं परतताना ह्याच्यामध्ये आपण थोडासा पाण्याच्या ऐवजी कट घालतोय, म्हणजे हे छान फुलून येतं आणि आमटीला एकसंधपणा येतो. हे बघा, थोडासा कट आपण ह्याच्यामध्ये घातलाय भाजताना, म्हणजे हे वाटण छान फुलतं आणि तेलही चांगलं सुटतं त्याला. हे कट टाकून आपण परतून घ्यायचं छान. बघा, आता आपलं हे छान परतून झालेलं आहे. 2 ते 3 मिनिट मला हे सगळं परतून घेण्यासाठी लागलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया हळद, लाल तिखट आणि काळं तिखट जे आपण मगाशी घेतलेलं आहे ते आपण टाकूयात. परत एकदा हलवून घेऊयात. त्याच्यानंतर
त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडी कोथिंबीर. कोथिंबीर वाटणामध्ये आपण घातलेलीच आहे भरपूर, पण थोडी टाकते मी इथं. हे वाटण छान फुललेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपला जाईल कट. जो आपण मुगाच्या डाळीचा कट काढलेला आहे तो आपण टाकूयात. मुगाच्या डाळीचाही कट छान निघतो, त्यामुळे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण डाळ शिजवताना किती ठेवायचं हे सांगितलं होतं. त्याच्यामध्येच मी थोडं पुरण पण घालून ठेवलेलं आहे मिक्स करून. त्याच्यानंतर आपण हे केलं होतं हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ जे कुकरला शिजवून घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडं ब्लेंडर फिरवून घेतलेलं आहे, तेही आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. त्याच्यामुळे आमटीची चव मधुर होते छान. आवश्यकता वाटली तर गरम पाणी घालायचं, गार पाणी घालू नका. 10 ते 12 व्यक्तींसाठी आपण हे करतोय. मी गरम करून पाणी ठेवलेलं आहे ते घालते इथं. आता टाकूयात आपण ह्याच्यामध्ये मीठ. मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका. आमटी जास्त आहे, आपण 10 ते 12 व्यक्तींसाठी करतो, एवढी आमटी पुरेशी होती. आता ही चांगली आपण उकळू देऊया. आमटी उकळत असताना त्यामध्ये 2 चमचे एवढा भाजलेला तीळ आणि खसखसचा कूट घालायचा. परत 5 मिनिट एवढा वेळ ही आमटी उकळू द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. आता आपण बनवतोय बटाट्याची भाजी. त्यासाठी मी इथं लोखंडी कढई ठेवलेली आहे. बटाट्याची भाजी नेहमी लोखंडी कढईमध्ये करायची. कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल टाकते. बटाट्याच्या भाजीला अगदी कमी तेल लागतं, जास्त तेल घालायचं नाही. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये टाकूयात मोहरी. मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यामध्ये जाईल आपलं जिरं. गॅस बारीक करायचा. नंतर हिंग. हिंग टाकून झाला की हे आपण आल्याचा कीस टाकणार आहे याच्यामध्ये. आल्याचा कीस टाकून झाला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे मिरचीचा ठेचा. ते झालं की कढीपत्ता. कढीपत्ताही अगदी लहान लहान तुकडे करून मी टाकलेला आहे. आता हे परतून घेऊया आपण. ते झालं की ह्याच्यामध्ये टाकायचा थोडासा गूळ. आणि आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळूयात. गूळ आणि लिंबू टाकल्यामुळे चव छान होते. त्याच्यामध्ये जाईल थोडी हळद, मीठ, थोडी कोथिंबीर. बटाट्याच्या भाजीला भरपूर कोथिंबीर घालायची, पण नंतर आपण घालणार आहे. फोडणीत मी थोडी घातलेली आहे. आणि ह्या बटाट्याच्या फोडी आपण केलेल्या. आता हे आपण हलवून घेऊयात छान. बिना कांदा लसूण ही बटाट्याची भाजी खूप छान लागते. याला आता आपण 2-3 मिनिटासाठी ही भाजी झाकून ठेवली होती. ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण घालूयात भरपूर कोथिंबीर.
आणि खोवलेला ओला नारळ. तर आपली ही बटाट्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. भज्याचे पीठ तयार करण्यासाठी इथं मी 2 वाट्या एवढा बारीक चिरून कोबी घेतलेला आहे. हा मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण हातावर चोळून घेतलेला ओवा टाकूयात, थोडंसं हिंग, मिरचीचा ठेचा, जाडसर वाटलेली मिरची आहे, मीठ टाकूयात, आणि कोथिंबीर भरपूर. आणि याच्यामध्ये आपण पीठ टाकून हे मिक्स करून घेऊयात. पीठ टाकायचं आणि आपण हे मिक्स करून घ्यायचं. 2 वाट्या एवढा कोबी आणि 2 वाटी डाळीचं पीठ, मी मिक्स डाळीचं पीठ वापरते. निम्मी हरभरा डाळ आणि निम्मी मूग डाळ असं मी पीठ तयार केलेलं असतं. तर त्याचं आपण हे भज्यासाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे. करायच्या वेळेस अगदी थोडासा सोडा टाका, नाही टाकला तरी हे भजी छान होतात. पुरण कणिक सगळं आपलं रेडी आहे. कणिकही छान झालेली आहे बघा. ह्या कणकेला छान अशी इलॅस्टिसिटी आलेली आहे. आता ह्याचा आपण एक गोळा करून घेऊयात कणकेचा. कणकेचा गोळा आणि पुरणाचाही एक गोळा घेऊया आपण. आपण केलेलं जे 3 वाट्यांचं पुरण आहे त्याच्यामध्ये 15 ते 20 एवढ्या पोळ्या तयार होतात. हे बघा, हा पुरणाचाही मी इथं गोळा तयार करून घेतलेला आहे. कणकेच्या दुप्पट आपला हा पुरणाचा गोळा आहे. आता हे आपण पिठीमध्ये घोळवून ह्याची पारी तयार करूयात. आणि ह्या पारीमध्ये हे पुरण आपल्याला भरायचं आहे. आता हे अंगठ्याने दाबून दाबून हे पुरण असं आतमध्ये ह्या पारीमध्ये भरायचं. भरपूर पुरण असेल तेवढी ही पोळी छान लागते. गुबगुबीत मऊ लुसलुशीत अशी ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी खूप छान लागते. असा आपण उंडा तयार करून घेऊया. हा बंद करायचा अशा पद्धतीने, म्हणजे एकाच बाजूला जास्त कणिक होत नाही. मग आपला हा उंडा तयार झालेला आहे. आता हा आपण पिठीमध्ये घोळवून घेऊया. पिठीसाठी मी इथं तांदळाची पिठी किंवा मैदा वापरते, की जेणेकरून त्याच्यावर ही पोळी फास्ट पुढे सरकते आणि आपल्याला इझिली लाटता येते. पहिल्यांदा मध्ये मी लाटणं प्रेस करते बघा, आणि मग गोल फिरवत फिरवत आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची. दोन्ही बाजूनी लाटायची. आता मी एकदा उलटून घेते. पिठी पण कमी लागते. आपण ज्या पद्धतीने कणिक केली त्या पद्धतीने केली तर पिठी कमी लागते. दोन्ही बाजूने आपल्याला ही अशी गोल फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची. बघा, तुम्हाला दिसत असेल पुरणही कडेपर्यंत जात आहे याच्यात. पुरण आणि कणिक आपण व्यवस्थित केलं की पोळ्या आपल्याला छान लाटता येतात. बघा, इथं सगळीकडं कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे. आता आपण हे तव्यावर टाकून शेकून घेऊयात. पोळी तव्यावर टाकली. आता याच्यामध्ये सगळ्या बाजूंनी तेल सोडायचं. बरेच जण तूप सोडतात, पण तुपामुळे काय होतं, नंतरच्या पोळ्या भाजताना त्याचा वास खराब येतो, कारण तूप जळतं. तेल सोडून घेतलं की हाताने ही पोळी आपण उलटून घेऊयात. परत इकडनं आपण तेल लावूयात. परत या बाजूने थोडं तेल सोडून घ्यायचं.
बघा छान अशी गुबगुबीत आपली ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी तयार झालेली आहे. खरपूस खमंग छान भाजलेली आहे. तेल सोडलं ना बाजूनी की ही पोळी अशी छान भाजली जाते बघा. गुबगुबीत आणि मस्त अशी आपली ही पोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या तयार करून घेणार आहे. कडेपर्यंत पुरण गेलेलं मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या तयार करूयात. ओम गणपते नमः. श्री गणेशाय नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपल्या येणारा गौरी गणपतीचा जो सण आहे त्यासाठी ही शाही पुरणपोळी बाप्पांच्या आणि महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी शाही पुरणपोळी सात्विक आपण या ठिकाणी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे, पिवळा बटाटा आहे, कटाची आमटी आहे, त्याच्यानंतर भजी आहेत, नैवेद्याला लागणारं वरण, त्याच्यावर आपण तूप टाकणार आहे. वरण, त्याच्यावरती जाईल तुपाची धार. असा हा शाही पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी आपण हे तयार केलेलं ताट आहे. त्याच्यामध्ये आपण आणखीन कुरडई ऍड करूया. तर असा सगळा हा शाही स्वयंपाक आपल्या बाप्पांच्या आणि महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी. व्हिडिओ मोठा आहे पण माहितीपूर्ण आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी नंदाज युनिक किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.